नोटाबंदीचा निर्णय जाहीर होताच केवळ 48 तासात 4 टन सोनं विक्री झाल्याची माहिती पुढे आली। केंद्रीय अबकारी गुप्तचर विभागाने एका सर्व्हेतून ही माहिती दिली आहे। 4 टन म्हणजे तब्बल 1250 कोटी रुपये किमतीचं सोनं अवघ्या 48 तासात विकलं गेल्याने आश्चर्य व्यक्त होतंय। नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर 8 नोव्हेंबरला तब्बल 2 टन सोन्याची विक्री झाल्याचं सर्वेक्षणात म्हटलंय। यामध्ये जुन्या नोटा खपवण्यासाठी सोन्याची एवढी मोठी खरेदी केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। दिल्लीतील एका प्रसिद्ध ज्वेलरने 8 नोव्हेंबरला 700 जणांना 45 किलो सोन्याची विक्री केली। एक दिवस आधी म्हणजे 7 नोव्हेंबरला याच ज्वेलर कडून केवळ 820 ग्रॅम सोन्याची खरेदी करण्यात आली होती। केंद्रीय अबकारी गुप्तचर विभागाच्या सर्व्हेनुसार चेन्नईतील ललिता ज्वेलर्सने 8 नोव्हेंबरला 200 किलो सोन्याची विक्री केली, तर एक दिवस आधी केवळ 40 किलो सोन्याची विक्री करण्यात आली होती।